भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी एक नुकतंच अभियान जाहीर केलेलं आहे आणि ते 15 ऑगस्टपासून हे अभियान सुरू करणार आहेत हिंगोली जिल्ह्यातून. अतिशय दुर्लक्षित राहिलेला प्रश्न, गावातल्या गोरगरिबांच्या लेकराला शिकवणाऱ्या सरकारी शाळा या भौतिक सुविधापासून दुर्लक्षित आहेत. त्यांची दुरवस्था झालेली आहे. तिथं प्रचंड पद्धतीने भौतिक सुविधांचा अभाव असतो आणि इतक्या अभावाच्या परिस्थितीमध्ये शिक्षक मुलांना शिकवतात, मुलं शिकतात. त्या गाव स्तरातील जी काही गाव कारभारी आहेत ही त्या शाळांकडे दुर्लक्ष करतात. त्या परिसरातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत ती ह्या शाळाकडे दुर्लक्ष करतात आणि त्या क्षेत्रातील संबंधित अधिकारी जे आहेत त्यांचे याकडे दुर्लक्ष असतं. आणि आपण 80 वर्ष झाल्यानंतरही स्वतंत्र भारतामध्ये सर्व सोयींनी युक्त सर्व गावामध्ये प्राथमिक शाळा फारू शकलो नाही. हे आपलं स्वतंत्र भारताचं अपयश आहे आणि अपयश सार्वजनिक आहे. हे सरकारीच अपयश आहे असं मला म्हणायचं. परंतु या सर्व प्रश्नाकडं अगदी संवेदनशीलपणे अभिजित दिपके यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी अभियान सुरू केलं आहे. की जे गावचे सरपंच असतील, गावचे कारभारी असतील, जे गाव पुढे येतील, आपल्या शाळा सर्व सोयींनी युक्त करतील, भौतिक सुविधा सज्ज करतील, अशा सरपंचांचा, गावकऱ्यांचा उचित सन्मानही करणार आहात. 80 वर्षानंतर आपण चांगल्या शाळा निर्माण करू शकलो नाही की जिथं आपला उद्याचा भारत घडतो आहे. हे आपलं अपयश आहे आणि या अपयशाची खबर कुणाच्या माथी फोडायची यासाठी आपण मस्तक शोधणार आहोत. परंतु ह्या दुरावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न अभिजित दिपके यांनी केलेला आहे. सरकारी शाळावर देखभाल दुरुस्तीवर, भौतिक सुविधेच्या निर्माणतेवर सरकार खर्च करत नाही असं नाही, पण सरकारी निधीची गावस्तरावर कशी विल्हेवाट लागते हे सोयीस्कृत आहे आणि त्या होणाऱ्या अपहारावर कुठलाच अधिकारी, कुठलाच लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नाही आणि असंच चालू आहे. आणि त्यामुळं अभिजित दिपके यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे. ह्या अभियानाला यश येऊ, सर्व लोकांनी त्यांना त्याच्यामध्ये पाठिंबा दिला पाहिजे, आपलं योगदान दिलं पाहिजे आणि ही सरकारी शाळांची दुरवस्था दूर करण्यासाठी, आपल्या प्राथमिक शाळा, सरकारी शाळा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी अभिजित दिपके यांच्या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण एक दुर्लक्षित प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे. 80 वर्षानंतरही आपल्या सरकारला आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवता आलेला नाही असं म्हटलं तर वापर ठरणार नाही. आणि त्याच्यामुळं आपण विकसित भारताचे ढोल वाढवत आहोत, आपल्या विकासाचा दर वाढवत आहोत, म्हणून विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहत आहोत. त्यासाठी आपण आपल्या टेरी वळून घेत आहोत. परंतु आपल्या सरकारी शाळांची दुरावस्था आपल्याला दिसत नाही. याच्याहून स्पष्ट जाणवतं की आपल्याला आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवता आलेला नाही आणि आपलं अपयश आहे. त्यांनी एक चांगलं पाऊल उचललं आहे आणि त्यामुळं त्यांच्या अभियानामध्ये आपण सर्वांना आपापल्या परीनं योगदान दिलं पाहिजे. थँक्यू अभिजित दिपके. तुम्ही ह्या प्रश्नाकडं सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. कारण जिथं नवीन भारत घडतो आहे, भारताचं भविष्य घडणार आहे, त्या सरकारी शाळा स्वच्छ आणि सुंदर झाल्या पाहिजेत. तुमच्या ह्या अभियानाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.